संदीप नाईक यांचा स्वागताचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी वाशीला आपल्या सर्वांच्या साक्षीने झाला। त्यात बहुसंख्य आपल्यातली मान्यवर नेते होते। आज उमेदवार म्हणून संदीप नाईक यांनी आपला विश्वासच साकारेल, बेलापूरचा सन्मान आणि सर्वांगीण विकास म्हणून वचननामा आज आपल्या सर्वांच्या समोर दिला। थोडंसं चाललं तर लक्षात येतं की या शहरात जे आवश्यक आहे ते सगळं पुढच्या 5 वर्षात संदीप नाईक यांनी आपल्याला देण्यासाठी, आपला विश्वास त्या ठिकाणी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। संदीप नाईक यांच्यासारखा हा तरुण चेहरा राष्ट्रवादीत आला। मी त्यावेळी म्हटलेलं होतं की आमचं काहीतरी हरवलेलं होतं, संदीप नाईक परत आले। त्यावेळी मला हा आनंद झाला की आमचं हरवलेलं आता परत मिळालं। आज एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात आपण उपस्थिती दाखवलेली आहे की संदीप नाईक विधानसभेत जातील याची आता आम्हा सगळ्यांना पूर्ण खात्री आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नव्या मुंबईचा विकास जो खुंटलेला आहे, ज्या महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे महापालिका पिळवटून खाण्याचं काम सत्तेत बसणारी लोक करतायत, ज्या लोकांनी महापालिकेचे फिक्स डिपॉझिट हे पाक आता खाली आणून 1200-1300 कोटीवर आणलेलं आहे, 3000-4000 कोटीचं उत्तरदायित्व त्यांनी तयार केलेलं आहे, त्या लोकांना महापालिकेत निवडणुका घ्यायच्या नाहीये। मी पहिलं आपणा सर्वांना सांगतो की पुन्हा महाविकास आघाडीचं उद्या सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही करू ते म्हणजे नव्या मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदा ताबडतोब लावू। लोकांनी लोकांचं राज्य चालवलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी नाही। आणि अधिकारी आता आमचा अनुभव असा आहे की अधिकारी महापालिकेत काम करतात आणि बाहेर येऊन निवडणुकीला उभे राहतात आणि सांगतात महापालिकेच्या काळात सगळं मिस केलेलं आहे। हा प्रकार महाराष्ट्रातला बंद करण्याची व्यवस्था आपल्याला केली पाहिजे। अधिकारी म्हणून लोकांच्या प्रतिनिधींनी जे काम सांगितलेलं आहे ते जर तुम्ही केलं तर ते लोकांनी केलेलं असतं, लोकप्रतिनिधींनी केलेलं असतं। म्हणजे उद्या महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीने सांगितलं एकनाथ शिंदे वगैरेंनी काय केलेलं नाही, हे मी केलेलं आहे, तसा हा प्रकार आहे। आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये जी लोक उभी आहेत त्यापेक्षा आमचा उमेदवार कितीतरी उजवा आहे। आज त्यांचं पुन्हा पक्षात स्वागत करत असताना मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्हा सर्वांचं अतिशय चांगलं प्रतिनिधित्व संदीप नाईक करतील। या मतदारसंघातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम त्यांच्याकडून होईल। आणि सगळ्यात महत्वाची गॅरंटी ही आहे की संदीप नाईक कुणालाही दुरुत्तर देणार नाहीत, उद्धटपणे बोलणार नाहीत, अतिशय नम्रपणाने तुमची सेवा करतील। तुमच्या कुठल्याही मैदानावर आरक्षण आणण्याचं पाप त्यांच्याकडून होणार नाही। या भागातल्या सामान्य माणसाच्या जनतेला सध्या जो करंटली त्रास 5-10 वर्ष होतोय त्याच्यातून तुमची सुटका जर करायची असेल तर संदीप नाईक हाच उत्तम पर्याय आहे। आणि म्हणून शरद पवार साहेबांनी बराच विचार करून संदीप नाईक यांना ही उमेदवारी दिलेली आहे। तुमचा आशीर्वाद मिळाला तर या नव्या मुंबईमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडवण्याचं काम संदीप नाईक यांच्याकडून होईल। खरं म्हणजे आपली लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। या ठिकाणी हे सगळे जे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीदेवी फुले, ही महाराष्ट्राची दैवत आहे। यांनी बहुजन समाजाला पुढे नेण्याचं काम आयुष्यभर केलं। महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विचारसरणी कधीच फोफावली नाही। महाराष्ट्राने कधी त्यांना आधार दिला नाही, कारण आमच्यावर या लोकांचे संस्कार होते। आमची मनं घडली ती यांच्या विचाराने घडली, यांच्या आशीर्वादाने घडली। आणि म्हणून उद्याच्या निवडणुकांमध्ये
आमचा मुकाबला भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राहुल गांधींची काँग्रेस पक्ष, आम्ही तिघं, आमच्याबरोबर शेका पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत. या सर्वांची एकच भूमिका आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी भूमिका मांडणाऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं म्हणजे एक आमदार भारतीय जनता पक्षाचे गेल्या 2-3 महिन्यात सगळीकडे महाराष्ट्रभर फिरून जातीय सलोखा, धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक करायचा त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा अधिकृत आमदार महाराष्ट्रभर मोर्चे काढतो. सरकार महाराष्ट्रात तुमचं, दिल्लीला सरकार तुमचं, पण ह्यांचा मोर्चा का, तर हिंदू खतरे में म्हणून. आणि मग तुम्ही राज्यावर कशाला बसला? तुम्हाला राज्यात बसून हिंदूंना संरक्षण देता येत नाही असा त्याचा दुसरा अर्थ होतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रचंड प्रयत्न मागच्या 3 महिन्यात झाले. का तर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष संकटात येतो तेव्हा तेव्हा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये हे जातीय आणि धार्मिक असा त्यांचा आधार घेऊन मतं मागण्याचा प्रयत्न करतात. आता गेल्या काही दिवसात काय चाललंय? बटेंगे तो कटेंगे. महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे योगी आदित्यनाथ इथे येऊन आपल्याला सांगायला लागला. ज्या योगी आदित्यनाथच्या राज्यातल्या निम्म्याहून जास्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात, मुंबईच्या आसपास आहे, ती माणसं इकडे येऊन निवांत राहत आहेत. संरक्षण आहे, चांगल्या पद्धतीनं कुणाच्या अंगाला कुणी हात लावत नाही. महाराष्ट्रात काय सामान्य माणसांची संस्कृती आहे, कुणी आलं तरी आम्ही त्याचा स्वीकार करतो. पण योगी आदित्यनाथ येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे. बटेंगे तो कटेंगे ही भाषा काटणाऱ्यांची असते आणि ती जाणीवपूर्वक भाषा वापरून शेवटचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय की धार्मिक दृष्ट्या काही तेढ महाराष्ट्रात तयार करता येते का? तुम्हाला मोबाईलवर कळे, पंतप्रधानांची सभा शिवाजी पार्कात आहे. शिवाजी पार्कातली सभा आतापर्यंत संपायला पाहिजे होती. पंतप्रधान विमानतळावर बसलेले आहेत कारण सभेमध्ये माणसं नाही, माणसं गोळा होत नाहीत म्हणून साहेब विमानतळ सोडायला तयार नाही. त्यामुळं माणसं गोळा, आत्ताच फोटो माझ्याकडे आला, 5-50 हजार खुर्च्या टाकल्या असतील, मला माहित नाही किती खुर्च्या आहेत. पण वरून आलेला फोटो जो आहे एवढी पण माणसं बाजून जमा झालेली नाही. मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला माणसं गोळा होत नाहीत. भारतीय जनता पक्षाचे रोजचे नखरे ऐकायला आता मुंबईकर तयार नाहीत. हा मेसेज नरेंद्र मोदींना मुंबईकरांनी दिलाय असं मित्रांनो तुम्ही समजा. शेवटी भाजपने तुम्हाला काय दिलं, भाजपने किती दिलं आणि किती काढून घेतलं याची एक आकडेवारी मी काढलेली आहे, ती वाचतो आणि माझं भाषण पूर्ण करतो, जास्त वेळ नाही. तुम्हाला 5 किलो तांदूळ 50 रुपये प्रति महिना, 12 महिन्याचे 600 रुपये होतात. 5 किलो गहू 35 रुपये प्रति महिना, 35 रुपये महिना म्हणजे 12 गुणिले 35 420 रुपये ते होतात. सन्मान निधी वार्षिक 6000 रुपये देतात. एकूण 600 अधिक 420 अधिक 6000 7020 रुपये वार्षिक तुम्हाला देतात. मग भाजपने तुमच्याकडून काय घेतलं? सिलेंडर मध्ये 500 वाढवले, दर महिन्याला 1 सिलेंडर वापरलं तर 6000 रुपये ते जातात. तेलात लिटर मध्ये 100 रुपयाची वाढ, एका महिन्यात 4 लिटर तेल वापरले तर महिन्याला 400 रुपये, 4800 रुपये प्रतिवर्षी ते जातात. पेट्रोल डिझेल मध्ये सरासरी 40 रुपयाची वाढ, त्याचे वार्षिक समजा 1 लिटर रोज वापर केला तर 40 रुपये गुणिले 25 दिवस म्हणजे 5 दिवस ऑफिसमध्ये गेला नाही, 1 लिटर खपलं नाही, तुमचं वापरलं नाही, त्याचाही डिस्काउंट आम्ही त्यांना दिलाय, तर 12,000 रुपये पेट्रोल डिझेलचे जातात. आपल्या डाळीमध्ये
सरासरी 100 किलो वाढ, महिन्याला 4 किलो डाळ घरात लागली तर ते 12 गुणिले 400 4800 रुपये. तांदळात 40 रुपये ते 9600. पिठात 15 रुपये किलोने वाढ, त्याचे 20 किलो पीठ खाल्लं तर 300 रुपये. 300 गुणिले 12 3600 रुपये. कपड्यांमध्ये प्रति जोडी सरासरी 500 वाढले. एका वर्षात प्रति व्यक्ती 4 जोड्या कपड्यांचे बनवले आणि कुटुंबात सरासरी 4 लोक असतील तर 4 गुणिले 4 गुणिले 500 असे 8000. चप्पल आणि बूट प्रति जोडीमध्ये सरासरी 400 वाढले तर एका वर्षात कुटुंबात 4 लोक असल्यास प्रति व्यक्ती शूज आणि चप्पलच्या 4 जोड्या करा, याचे 6400. मुलांच्या पुस्तकामध्ये 2000 सरासरीने वाढ झाली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचे पेन्शन दरमहा 1200 रुपये रोखले, 14400. गौरादेवी कन्या धन वार्षिक 25000 रुपयांनी कमी केलं. या सगळ्याची बेरीज तुम्हाला जी आहे ती 96600 रुपये आणि देतात किती तर 7020, म्हणजे 96600 रुपये वजा 7020 म्हणजे 89580 रुपये तुमच्याकडून वसूल केले जातात. GST धरलेला नाही. याच्यावर GST लावला तर 18% म्हणजे एक 18000 रुपये ह्याच्यावर वाढ करा, म्हणजे 1 लाख रुपये तुमच्या खिशातनं हे सरकार काढतं आणि देताना फक्त 7000 देतं. पण त्यांच्या जाहिराती किती, संध्याकाळी जेवायला बसलं जाहिरात, सकाळी उठलं जाहिरात, चहा पिताना जाहिरात, शेकडो कोटी रुपये गुगलवर जाहिरातीवर खर्च केलाय. तुम्ही जरा गुगल काढलं की पहिली ह्यांचीच जाहिरात एकनाथ शिंदेची. आणि म्हणून काढू आणि महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून प्रत्येक गरीब घरातल्या महिलेला 3000 रुपये महिन्याला देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. आणि तुम्हाला कुणाला एसटीनं प्रवास करायचा असेल तर नवऱ्याला विचारायची गरज नाही, एसटी मोफत करण्याची व्यवस्था ही आमचं सरकार आल्यावर करू. माझा एका प्रश्नाला उत्तर द्या तुम्ही. इथं कोण असं आहे का की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी 5 लाख रुपयाची तुम्हाला आरोग्याचं संरक्षण दिलेलं होतं. 5 लाख रुपये, 80 कोटी, 15 लाख तर जुना झाला, 14 सालचा वादा होता, ते असे लय वादे आहेत. 5 लाख रुपये तुम्ही जर इथं हॉस्पिटलमध्ये मोठ्या गेला तर कार्ड दाखवलं आणि तुम्हाला 4 लाख रुपये हॉस्पिटलचा खर्च असेल तर तो माफ. असं कोणाला झालंय का? मोदींचं कार्ड घेऊन गेलं आणि तुमच्यातला कोणी असेल, भाजपमधल्या कुणाचं असेल, तुम्हाला कळलं असेल तर सांगा, आपला काय प्रॉब्लेम नाही, आपण भाषण इथंच थांबू. ही माझी कदाचित 40-45वी सभा असेल. प्रत्येक सभेत मी हा प्रश्न विचारतो. एक माणूस अजून हात वर केलेला नाही. मोदींनी दिलेली गॅरंटी महाराष्ट्रात एकालाही पोचलेली नाही. पण महाविकास आघाडीने आता असं ठरवलेलं आहे की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरामध्ये 25 लाख रुपयाचा विमा काढण्याची व्यवस्था करू. 25 लाख रुपयापर्यंत त्याच्यावर जो खर्च असेल तो देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं आमचं येणारं सरकार करेल. गरिबांच्या साठी, आरोग्यासाठी. आमच्या आया बहिणी बरेच रोग अंगावर काढतात, कारण पोराला 15,000 रुपये पगार असतो, आपलं 4000 रुपये बिल होईल. कशाला सांगायचं जाऊ दे उद्या बघू. फक्त जाताना एक शेवटचं माझं काम सगळ्या पुरुषांनी करावं. महिला तर इथं आहेच, त्यांनी ऐकलंच. पण पुरुषांना विनंती आहे, घरी गेल्यावर जेवण असेलच. बायकोला समोर बोलवायचं, आईला बोलवायचं, बहिणीला बोलवायचं, वहिनीला बोलवायचं, मावशी घरात असेल तर तिला बोलवायचं. आणि गावात घरात सगळ्या महिलांची मिटिंग घ्या. सगळ्या महिलांची मिटिंग घ्यायची आणि त्यांना सांगायचं, तो दाढीवाला 1500 रुपये देतोय, हे आलेला आजचा बाबा 3000 रुपये द्यायला तयार आहे. आपण ह्याच्या बाजूने जाण्याशिवाय आता पर्याय नाही. ही माझा संदेश किंवा आमची भूमिका त्यांच्या समोर मांडा. सरकार आपलं येईल, तुम्ही चिंता करायची गरज नाही. आणि ती सरकार आल्यानंतर संदीप नाईक
आणि या नव्या मुंबईचं गतवैभव पुन्हा आणून देण्याचं काम संदीप नाईकांच्या मार्फत शरद पवार साहेब करतील आणि संदीप नाईक यांना महाराष्ट्रात आमच्या सरकारमध्ये वजनदार काम करण्याची जबाबदारी आम्ही सगळे देऊ, हा विश्वास या निमित्तानं आपणा सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.